मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी नवीन अभ्यासक्रमानुसार कविता क्रमांक 2 हिरवा वसा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आम्हाला हे समजले यामधील प्रश्न क्रमांक 1 योग्य जोड्या लावा। अ रिमझिम, उत्तर पाऊस। आ हिरवागार, चारा पांढरे धुके मऊ, याचं उत्तर आहे शैला। प्रश्न क्रमांक 2 एका शब्दात उत्तरे लिहा। त्यामधील अ आहे कवितेत वर्णन केलेला ऋतू, उत्तर पावसाळा। आ सरसर वाहणारे, उत्तर झरे। ई थेंबांनी नटलेल्या, उत्तर वेली। प्रश्न क्रमांक 3 कवितेतील तुम्हाला आवडलेल्या 2 ओळी लिहा व त्यांचा अर्थ सांगा। उत्तर एरे एरे पावसा दरवर्षी असा, सुखी कर धरती दे हिरवा वसा। अर्थ पाऊस भरपूर पडावा आणि पृथ्वी हिरवीगार व्हावी, त्यामुळे सर्व सजीवांना अन्न व आनंद मिळेल। विचार करा व सांगा। यामधील प्रश्न क्रमांक 1 पावसाने धरती सुखी होते या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। उत्तर पाऊस पडल्यामुळे सर्व निसर्ग हिरवागार होतो, सर्वांना पाणी मिळते, शेती बहरते, त्यामुळे पावसाने धरती सुखी होते। प्रश्न क्रमांक 2 पावसामुळे शेतकरी आनंदी का होत असतील? उत्तर पावसामुळे शेतीला भरपूर पाणी मिळते, पिके चांगली येतात, त्यामुळे शेतकरी आनंदी होत असतील। प्रश्न क्रमांक 3 नदी व ओढा यातील फरक सांगा। उत्तर नदी मोठी असते व कायम वाहते, ओढा लहान असतो, प्रामुख्याने पावसाळ्यात वाहतो। प्रश्न क्रमांक 4 पाऊस पडला नाही तर काय होईल? उत्तर पाऊस पडला नाही तर पाणी मिळणार नाही, शेतीत पिके उगवणार नाहीत, सर्वत्र दुष्काळ पडेल। लिहिते होऊया यामधील प्रश्न क्रमांक 1 खालील चित्राची माहिती 3 ते 4 वाक्यात लिहा। या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राचं वर्णन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। उत्तर हे एक पावसाळ्याचे चित्र आहे। या चित्रामध्ये एक शेतकरी पावसामध्ये डोक्यावर इरले घेऊन शेतात भाताची रोपे लावत आहे।
पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. खेळूया शब्दांशी. यामधील प्रश्न क्रमांक 1, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ पाऊस, पाणी. यामध्ये लपलेले शब्द आहेत पाऊस, पाणी, ऊस. रंगपंचमी. उत्तर रंग, पंचमी, पंच. आधार, वड. उत्तर आधार, वड, धार, धाड. प्रश्न क्रमांक 2, समानार्थी शब्द लिहा. झाड. उत्तर वृक्ष. फूल. उत्तर सुमन. पाणी. उत्तर जल. रस्ता. उत्तर मार्ग. प्रश्न क्रमांक 3, विविध स्वरचिन्हांचा वापर करून प्रत्येकी 2 शब्द तयार करा. उदाहरणार्थ कर, करा आणि केर अशा पद्धतीने 2 शब्द त्यांनी तयार केलेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला खालील शब्द बनवायचे आहेत. बळ. उत्तर बीळ, बाळ. मग. उत्तर माग, मागे. सर. उत्तर सरी, सार. नळ. उत्तर नाळ, नळी. अशा पद्धतीने वेगवेगळे स्वरचिन्ह वापरून आपल्याला या ठिकाणी शब्द तयार करायचे आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कवितेतील शब्द शब्दकोड्यात शोधा व लिहा. उदाहरणार्थ रिमझिम. उत्तर शेला, हिरवेगार, पाऊस, धरती, चारा, वसा, मऊ, डोंगर, नदी, गुरे, ओढा, हिरवा. अशा पद्धतीने शब्द तुम्हाला या शब्दकोड्यामध्ये शोधायचे आहेत आणि लिहायची आहेत. मुलांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हिरवा वसा या कवितेचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. तुम्हाला या व्हिडिओपासून नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.